किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा विषय येत नाही. लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. एका घराच्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियम? अशा संदर्भातला नियमही नाहीये. आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात. आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी 9 ऑक्टोबरला ज्या वेळेला केलं त्यावेळेला 2,34,00,000 महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं. म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे. मला वाटतं लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे, त्या पद्धतीनं त्यांना मिळत आहे. एकूणच या 3,000 महिलांना देणार. महिन्याला अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली. महिलांनी, लाडक्या बहिणींनी 3 लाडक्या भावांना साथ दिली आणि जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोकउपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिल्या. म्हणजे आता विरोधक काय बोलतात याला फारसं काही महत्व राहिलेलं नाही.